नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळीची ही घटना, होलिका दहन किंवा हिरण्यकश्यपूची जी काही नरसिंहाची जी घटना घडली आहे, ही अफगाणिस्तानच्या बाजूला घडलेली आहे. खूप छान आणि मस्त रिलॅक्स आज चांगला दिवस असतो. तुम्ही सगळ्यांनी उद्या रंगपंचमीचे रंग आणि सगळं सेलिब्रेशन तुम्ही कराच. पण आज होलिकेच्या बद्दल मला एक सांगायची अशी घटना आहे, की तुम्ही साई चरित्रामध्ये वगैरे ह्याचा उल्लेख आलेला आहे. तुम्ही साई चरित्रातला अध्याय क्रमांक 40 जर वाचाल, तर 40व्या अध्यायामध्ये आधी एक घटना झालेली आहे. त्याच्यामध्ये शंकराचंच सगळं आलेलं आहे. शंकराचं व्रताचं उद्यापन करताना डहाणूचे मामलेदार देव यांच्याकडे साईबाबा संन्याशाच्या रूपात कसे गेले होते, हे त्यांनी त्याच्यावर उल्लेख केला. पण त्याच्यात एक बँड्राला स्वतः दाभोळकर म्हणजेच हेमाडपंत यांनी साईचरित्र जे लिहिलंय त्याच्यात स्वतःचा अनुभव घातलेला आहे आणि तो एकमेव अनुभव आहे. त्याच्यात आहेत एक दोन, पण त्याच्यातला मेन अनुभव आहे 1912ला. 1917ला घटना घडली आणि 1912ला तो बंगला त्यांचा बांधलेला आहे. तुम्ही बघा आज बँड्रा वेस्टला सेंट मार्टिन रोडवर म्हणजे तुम्ही रस्ता क्रॉस कराल बँड्राला पेट्रोल पंपचा, तर तिकडे लेफ्टला पहिल्याच गल्लीमध्ये दाभोळकरांचा साई निवास आहे. तिकडे साईबाबा कोणत्या रूपात येऊन गेले आणि होळीला तुझ्याकडे मी जेवायला येतो हे त्यांनी सांगितलं. तिकडे सगळ्या पहाटे उठले. त्यांनी कसं बायकोला सांगितलं की तू पंगतीमध्ये असं असं अमुक काहीतरी ठेव. तर ते म्हणाले आज कोणतरी येणार आहे. तर त्यांनी विचारलं बायकोनी हेमाडपंतांच्या की एवढं साईबाबा शिर्डीवरनं इकडे मुंबईला कशाला येतील. कारण साईबाबा सदेह असताना राहता आणि कोपरगाव याच्या पलीकडे म्हणजे या बाजूला राहता या बाजूला कोपरगाव मध्ये शिर्डी याच्या पलीकडे सदेह समाधीपर्यंत कुठेही गेले नव्हते. परंतु साईबाबा प्रत्यक्ष हेमाडपंतांकडे या रूपात आले होते. त्यामुळे तो अध्याय तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये जे जेवणाचं वर्णन आणि पंक्तीचं वर्णन केले, मधोमध त्यांनी साईबाबांसाठी जो पाठ मांडला होता, त्याच्याभोवती रांगोळी आणि कसं सोळी नेसून लोक ते जेवायला बसत होती. असं जीन्स वगैरे घालून कुठेही आले पटकन आणि जेवायला बसले असं नाही. तुम्हाला जर तिकडे जेवायला बसायचं तर सोळं नेस आणि जेवायला बसता आलं पाहिजे. असं कमरेला इलॅस्टिक असलेली सोळी त्यावेळेला नव्हती. तुम्हाला धोतर सोळं म्हणजे आपण कोरोनामध्ये पाळलं ते सोळं. कोरोनामध्ये तुम्ही जे केलं की हात लावायचा नाही, सॅनिटाईज करायचं, त्याच्याशिवाय तुम्हाला शिवू नको, आंघोळ करून ये, हे सोळंच होतं. अति त्याच्या आहारी जायचं नाहीये. पण त्या गोष्टी आहेत. आणि त्यांनी जे जेवणाची वर्णनं केली म्हणजे तोंडाला पाणी सुटतं, लिटरली तोंडाला पाणी सुटतं. निरनिराळी कोशिंबिरी, चटण्या, पोळी, वरांनं सिद्ध केला होता सगळा. पूर्वीच्या काळी तो सणाला कसा नैवेद्य असायचा, कसं ताटाभोवती रांगोळी असायची, कसं केळीच्या पानावर वाढलं जायचं, वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळी रायती, वेगवेगळे भात कसे केले होते, त्याचं सुंदर वर्ण म्हणजे तोंडाला तर ती होळी, पुरणपोळी वगैरे कशी केली होती आणि त्यावेळेला काय प्रसंग घडला होता तो 40वा अध्याय जरूर वाचा. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग वगैरे म्हणण्यापेक्षा रामराम म्हणा, कारण रामराम हे रामदास स्वामींनी म्हटलेलं वाक्य आहे.